बुलढाणा अर्बनने शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय. आमदार श्वेताताई महाले. आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली बुलढाणा अर्बन बँकेने केलेल्या कार्याची स्तुती. बुलढाणा अर्बन परिवार महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता त्याची कीर्ती आता आशिया खंडात पोहोचली असून समाजातील शैक्षणिक, सामाजिक, कृषी यासह संपूर्ण घटकात उल्लेखनीय काम करीत असल्याचे मनोगत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. धाड येथील स्थानिक सहकार विद्यामंदिर तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात बुलढाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुकेशजी झवर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुलढाणा अर्बन धाड विभागाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार व ग्राहक मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष संतोष दानवे पाटील तसेच धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सावडी गावचे सुपुत्र विशाल नरवाडे, मनीष भैया श्रीवास्तव, स्थानिक संचालक देविदास जाधव, रामेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन विजय नाना परिहार, राघोगिरी महाराज, डॉक्टर तेजराव नरवाडे, बुलढाणा अर्बनचे संचालक बबन गाडगे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास जाधव यांनी केले. तर यावेळी आमदार संतोष पाटील दानवे, राघोगिरी महाराज, विशाल नरवाडे यांनी बुलढाणा अर्बनच्या कार्यावर व उपक्रमावर प्रकाश टाकला. प्रसंगी सत्कारमूर्ती डॉक्टर सुकेश झवर यांनी सत्कार समारंभाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की गेल्या 15 वर्षापासून CMD पदावर केलेली कामे आणि संस्थेच्या सुविधेबाबत माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाख्य भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या बुलढाणा अर्बन आणि ग्राहकांच्या विश्वासाला भविष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमासाठी धाड विभागातील सर्व स्थानिक सल्लागार व ठेवीदार तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुलढाणा अर्बन धाड विभागाचे विभागीय व्यवस्थापक नितीन परदेशी, धाड विभागातील सर्व शाखा व्यवस्थापक भरत इंगडे, किशोर लोखंडे, दिलीप ताठे, राजू भुते, अनंता शिंदे, राजेंद्र भुसारी, सुरेश सिनकर, विठ्ठलसिंग कुकालडे, विजय शिरसाट, दत्तात्रय देशमुख, अंकुश राठोड, वैभव कुलकर्णी, दिलीप पठे, पंढरीनाथ मिसाळ, श्रीकृष्णाथ देशमाने, विश्वनाथ पिंपळे, रवींद्र राऊत तसेच सहकार विद्यामंदिर धाड शाळेचे मुख्याध्यापक सचिन राजपूत, प्राचार्य सुनील बिल्लारी यांच्या कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर हरी बोरहाडे, झी इंडिया 24 तास, जालना. शिवसेना तर आपल्यासोबत नाहीये. भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र लोकसभा लढावी लागणार आहे. त्या काळामध्ये उमेदवार कोण असावा अशी प्राथमिक बैठक आमची भूपेंद्र यादव साहेबांसोबत झाली आणि त्या बैठकीमध्ये संजू भाऊ असतील, आकाश भैया असतील किंवा मी असेल, आम्ही तिघांनी नाव सुचवलं भाईजींचं. भाईजींनी मात्र म्हणजे नक्कीच म्हणे मला आवडेल परंतु मी सध्या सांगू शकणार नाही, माझे तब्येतीचे पण थोडे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होते. मग ती बैठक झाल्यानंतर मी लगेच सुकेश दादांकडे आले. म्हटलं दादा असं असं आहे, भाईजींनी समजा नकार दिला तर तुम्ही मात्र नकार देऊ नका, तुम्ही त्या ठिकाणी होकार द्या. परंतु नंतर सगळेच राजकीय समीकरण बदललेत. गुवाहाटीमध्ये काय झालं तुम्ही आम्ही सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि त्या गोष्टी सगळ्या धाड या नगरीमध्ये प्रत्येकाने उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा आमचा आपल्या सर्वांचा परिवार असलेले बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या परिवाराच्या वतीने आयोजित या ग्राहक मेळावा तसेच नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात असलेले बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा ज्यांची आत्ताच या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली असे आपले कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सुकेशजी झवर साहेब
आपल्या या मतदारसंघाच्या आमदार, आमच्या विधानसभेतल्या सहकारी सौ श्वेताताई महाले, मंचावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण राघवजी गिरी महाराज, ज्यांचं निश्चितपणे आम्हाला आपल्याला सर्वांना कौतुक आहे, असे विशालजी नरोडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजय नाना परियार, ज्यांनी प्रास्ताविक केला असे देवीदासजी पाटील, पारदचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष भैया श्रीवास्तव, तसेच त्या संस्थेचे संचालक उपस्थित डॉक्टर तांदुळजे साहेब, मंचावर उपस्थित असलेले नरोडे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी जमलेले बुलढाणा अर्बन परिवारातील सर्व सभासद आणि जमलेल्या सर्व स्नेही बांधवांनो, सर्वात प्रथम माझ्या भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने तसेच उपस्थितांच्या वतीने मी जवळ साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. नंतर सुरू झाल्यानंतर मला त्या बँकेचा किंवा त्याच्या मालकाचा परिचय नव्हता, त्या बॉडीचा परिचय नव्हता, परंतु इतर बसलेल्या पैकी काहींनी मला सांगितलं की आम्हाला 18% व्याज मिळू लागलंय, कुणी म्हणे आम्हाला 20% मिळू लागलं, काही 21 पर्यंत पोहोचले. तुमच्या पैकी कोणाला पाहिजे असेल तर सांगा 25%. पलीकडे आदर्श बँक संभाजीनगर मध्ये, म्हणजे आपण व्याज किती मिळतं त्यावर लगेच आपण त्या ठिकाणी आपला मोर्चा वळवतो, पण विश्वास काय, विश्वासार्हता काय? तर आताच नरोडे साहेबांनी, विशालजी नरोडे साहेबांनी जो उल्लेख केला की बुलढाणा अर्बन म्हणजे एक विश्वास आहे, एक गॅरंटी आहे, आणि त्यामुळं निश्चितपणे आम्ही सुद्धा विश्वासाने या ठिकाणी स्टेजवर विस्तार 4 राज्यांमध्ये आहेत, 550 गोदाम, आणि राज्य सरकारचे थोडंसं कमी किंवा मला वाटते त्यांच्या एवढंच आपली कॅपॅसिटी स्टोरेजची जवळपास 70 लाख क्विंटल किंवा 80 लाख क्विंटलच्या वर कॅपॅसिटी आज आपल्याकडे आहे स्टोरेजची, आणि 20 कोल्ड स्टोरेज आपल्याकडे आहे, त्याची कॅपॅसिटी आपली जवळपास 5 लाख क्विंटल इतकी. हा मोठा विस्तार, याच्यासोबत सदस्य संख्या, जेव्हा 2008-10 मध्ये जॉईन झालो तेव्हा 70-80 हजार सभासद होते, आज आपले 17 लाख सभासद आहेत, 7,000 कर्मचारी आहेत, आणि 17 लाख सभासद म्हणजे एका परिवारातील 5 गृहीत धरले तर 1 कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचतो, 1 ते 1.5 कोटी लोकांपर्यंत. महाराष्ट्राच्या 10% लोकसंख्या बुलढाणा अर्बनशी जुडलेली. आणि मग जसं संतोषजींनी सांगितलं, ज्ञानराजाचा उल्लेख केला, आदर्शाचा उल्लेख केला, की पतसंस्था चळवळीमध्ये अडचणी पण भरपूर आहेत. काही पतसंस्था असतात चांगल्या चालत नाही, अडचणी देतात, काही चांगल्या चालतात पण त्याचा फायदा संचालक मंडळाला होतो. मग आम्हालाही वाटलं आपण एवढे मोठी कामं करतो पण आपल्या सभासदाला किती फायदा होतो. मग आम्ही 2016 मध्ये अमेरिकेतली एक युनिव्हर्सिटी आहे, मिशिगन युनिव्हर्सिटी, त्यांनी एक सर्वे केला की बुलढाणा अर्बनच्या सभासदाचं उत्पन्न किती आहे.